आता मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया झाली सुलभ, केंद्र शासनाचा निर्णय। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। आपल्या घरी बाळ जन्माला येणार असेल तर आपण सगळेच किती एक्साइटेड असतो। तसेच जे पालक मुलांना जन्म देऊ शकत नसतील त्यांच्याही मनात दत्तक मुलाच्या बाबतीत अशीच अधीरता मनामध्ये काहूर माजवत असते। त्यात ही प्रक्रिया लांबली तर मग या पालकांची अस्वस्थता वाढते। हीच अस्वस्थता कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय। मुला मुलींना दत्तक घेण्याची प्रक्रिया केंद्राने सुलभ केली आहे। न्यायालयाला असणारे दत्तक प्रक्रियेचे अधिकार हे आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। गेल्या काही वर्षांपासून मूल होत नाही म्हणून तसेच स्वतःचं मूल असतानाही मूल दत्तक घेण्याचं प्रमाण वाढलंय। पूर्वी कुटुंबातील मुलंच हे दत्तक घेतली जात होती, परंतु त्यातून संपत्तीचा वाद तयार होऊ लागला। मुलांची संख्याही कमी झाल्याने नात्यातील मूल दत्तक घेण्यावर मर्यादा आली। अशा प्रकारची दत्तक प्रक्रियाच बंद झाली। एक मूल असताना लोक आनंदाने दुसरं मूल दत्तक घेत आहेत। अंध, अपंग या मुलांनाही दत्तक घेणारे काही पालक आजही या समाजात आहेत। दत्तक प्रक्रियेमध्ये बालक कुटुंबाचे कायदेशीर सदस्य बनते, पण त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे त्या बालकाला हक्काचं कुटुंब मिळतं। मागील काही वर्षांपासून मूल दत्तक घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं हे अनिवार्य करण्यात आलंय। केंद्र सरकारने आता कायद्यात केलेल्या सुधारणेला मान्यता मिळाल्यानंतरही ही प्रक्रिया अधिकच सोपी झाली आहे। आता मूल दत्तक घेण्यासाठी नेमक्या अटी कोणत्या आहेत ते सुद्धा जाणून घेऊया। तुम्हाला जर 4 वर्षांपर्यंतचं मूल हे दत्तक घ्यायचं असेल तर त्या दाम्पत्याचं वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये। 4 ते 8 वर्षांपर्यंतचं मूल हे 20 ते 100 वर्षांपर्यंतचं दाम्पत्यही दत्तक घेऊ शकतं। स्वतःची 4 किंवा त्यापेक्षा अधिक मुलं असलेल्या दाम्पत्यांना मूल दत्तक हे घेता येणार नाही। दाम्पत्याला अर्जासोबत उत्पन्नाचं सर्टिफिकेट देणं सुद्धा अनिवार्य असेल। आता मूल दत्तक घेण्यासाठी हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट 1956 आणि बाल न्याय म्हणजे मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015 नुसार वेगवेगळ्या तरतुदी आहेत। पहिला कायदा केवळ हिंदूंसाठीच आहे, तर बाल न्याय कायद्यानुसार कोणत्याही धर्मातील व्यक्ती किंवा कुटुंब मूल दत्तक घेऊ शकतात। केवळ तान्ह्या बाळालाच नव्हे तर 18 वर्षापर्यंतच्या कोणत्याही मुलाला तुम्हाला दत्तक घेता येतं। ही ऑनलाईन व पारदर्शी प्रक्रिया असून त्यासाठी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरणाची कारा ही वेबसाईट आहे। वेबसाईटवर नाव नोंदवलं की मूल दत्तक देण्याचा निर्णय आतापर्यंत जिल्हा न्यायाधीशांसमोर होत असे, परंतु त्यांच्याकडे न्यायालयीन कामाचा ताण हा जास्त असल्याने या प्रक्रियेला विलंब लागत होता। मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये खटल्यांचं प्रमाण हे जास्त असल्याने दत्तक प्रक्रियेचे आदेश हे लवकर होत नव्हते। त्यामुळे आता हे काम जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलंय। त्यामुळे मूल दत्तक घेण्यासाठी अगोदर जो वेळ लागत होता तो आता कमी होणार असून ज्यांना मूल होत नाही अशा जोडप्यांच्या घरी सुद्धा चिमुकली पावलं आता लवकरच थिरकू शकतात। केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज।